प्रश्न पहिला, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधान परिषद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधान परिषद. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 ऑगस्ट 1962 साली. प्रश्न तिसरा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. प्रश्न चौथा, मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रँट डफ. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत ग्रँट डफ यांनी ग्रंथबद्ध केला. प्रश्न पाचवा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. प्रश्न सहावा, भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागून आहे? भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेश या देशाला लागून आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कळसुबाई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कळसुबाई. प्रश्न आठवा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी नवी दिल्ली येथे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. प्रश्न नववा, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? इसवी सन 1974 साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोखरण. प्रश्न 10वा, टिमटिंब हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोढेरा. मोढेरा हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. प्रश्न 11वा, संत रामानुचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला केवाडिया गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 13वा, पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? पाराची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Hg. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Hg. प्रश्न 14वा, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. प्रश्न 15वा, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई ते आग्रा.